सर्ग 4 पुढे सुरू. मात्र हे सर्व अज्ञानामुळेच वाटते. स्वप्न दृश्य जसे असत्य असते तसे हे सर्व पदार्थ असत्यच आहेत. हे तर सत्यच आहे की तुझ्या आत्मरूपात कोणताही विकार हा नसतोच. कारण आत्मा हा अद्वितीयच असल्यामुळे त्याचे ठिकाणी विकारांचे कोणतेही कारण असत नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र असले तरी कोणत्याही गुणदोषाने लिप्त नाहीच होत, त्याप्रमाणेच तू देहात राहत असलास तरी सूक्ष्म असा आत्मा असल्याने तू कशातही लिप्त नाहीच होत. देह, इंद्रिये, प्राण आणि शरीर यांच्याशी आत्म्याचे मिलन झाले आहे. अशा बुद्धीमुळेच माणूस सर्व बंधनी पडतो. मी फक्त चैतन्य, जन्मरहित, अविनाशी आणि आनंद स्वरूप आहे. अशा बुद्धीने प्राणी संसारातून मुक्त होऊन जातो. पृथ्वीच्या विकारापासून उत्पन्न झालेला देह हा आत्मा नाही. विकारापासून उत्पन्न झालेला देह हा आत्मा नाही. तसेच प्राण म्हणजेही आत्मा नव्हे. कारण प्राण हा नुसताच अचेतन वायूच आहे. अहंकाराचा विकार असणारे मन ही आत्मा नाहीच. तसेच प्रकृतीच्या विकारापासून उत्पन्न होणारी बुद्धी सुद्धा आत्मा नाहीच. आत्मा हा तर चिदानंद स्वरूप, विकार रहित देह इत्यादी समूहांपेक्षा वेगळा आणि त्याच्या स्वामी किंवा ईश्वर आहे. तो आत्मा निरंजन आणि उपाधी मुक्त आहे. अशा आत्म्याच जाणल्यावर प्राणी या संसारातून मुक्तच की होऊन जातो. म्हणूनच हे बुद्धिमाना, मी तुझ्याकरिता आत्यंतिक मोक्षाचे साधन सांगतो, ते तू ग्रहण करावेस. विष्णू भक्ती ही बुद्धीस शुद्ध करणारी असून त्यानंतर निर्मळ अशा आत्मज्ञानाची प्राप्ती होते. त्यानंतर विशुद्ध आत्मतत्वाचा अनुभव प्राप्त होतो. अशा प्रकारेच योग्य प्रकारे आत्म्यास जाणून मनुष्य परमपदापर्यंत जातो. म्हणून प्रकृती पलीकडे असणाऱ्या पुराण पुरुष, सर्व व्यापक आदी नारायण लक्ष्मीपती रामाची भक्ती तू करावीस. तुझ्या हृदयातील शत्रुभावना रूपी मूर्खपणाचा त्याग करून शरणागताविषयी प्रेम असणाऱ्या श्रीरामांचा आश्रय तू घ्यावास. सीते सामोरी जाऊन पुत्र आणि बांधवासह तू श्रीरामांना नमन करावेस. म्हणजे तुझी या भयापासून मुक्तता होईल. तो मनुष्य आपल्या हृदयात असणाऱ्या अद्वितीय सुख स्वरूप परमात्मा अशा रामांची भक्तिपूर्वक ध्यान करीत नाही. तो तर दुःखरूपी तरंगाने भरलेल्या संसार सागराच्या पलीकडील तीरी कसा बरे गाठेल. पलीकडील तीर कसा बरे गाठेल. अशा प्रकारे तू जसा श्रीरामांचे ध्यान केले नाहीस तर अज्ञानरूपी अग्नीनेच जळणाऱ्या स्वतःस तू एखाद्या शत्रूप्रमाणेच सुरक्षित नाहीच ठेवू शकणार. उलट केलेल्या पापांनी स्वतःच अधोगतीलाच नेत राहशील. मग तुझ्या मोक्षाची तर कोणतीही शक्यता नाहीच राहणार. वायुसुताचे अमृताच्या स्वादाप्रमाणे ते मधुर भाषण रावणास मात्र सहन झाले नाही. रागाने त्याचे नेत्र लालबुंद झाले नि त्याच्या अंगाचा भडका उडाला.
तो क्रोधानेच तो हनुमंतास म्हणाला, अरे दुष्ट बुद्धी वानरा, तू तर अधम वानर आहेस. बेडरपणेच तू माझ्या पुढे कशीवरी फालतू बडबडकी करत आहेस. हा राम तरी असा कोण आहे आणि तो वंचर सुग्रीव तरी असा कोण आहे. सुग्रीवासहित त्या नराधम रामास मी ठार करेन. अरे वानरा, आज प्रथम तुला ठार मारून नंतर जनक कन्या सीतेचा वध करून त्यानंतर लक्ष्मणासह त्या रामासही मी ठार करेन. आणि मग बलवान वानरराज सुग्रीवास त्याच्या सर्व वानरांसहित मी नष्ट करीन. रावणाचे ते बोलणे ऐकून आपल्या रागाने जणू काही त्या रावणास अग्नीप्रमाणे जाळीत हनुमंताने रावणास चेतविले. अरे नीचा, कोट्यावधी रावण ही माझी बरोबरी नाहीच करू शकत. मी त्या श्रीरामांचा दास असून माझ्या पराक्रमास कोणतीही सीमा नाही. हनुमंताचे असे द्वेषपूर्ण वक्तव्य ऐकून रागाने तर रावणाने जवळच उभ्या असणाऱ्या एका राक्षसास म्हटले, अरे या वानराचे तुकडे तुकडे करून याचा वध कर आणि हे सर्व असुर त्याचे मित्र आणि बांधवांना पाहू दे. त्यावेळी शस्त्र उगारून हनुमंताचा वध करण्यास उद्युक्त झालेल्या त्या राक्षसाचे विभीषणाने निवारण केले. तो रावणास म्हणाला, हे राज्य दुसरा राजाकडून दूत म्हणून आलेल्या हे राजन दुसऱ्या राजाकडून दूत म्हणून आलेल्या या वानरास कोणत्याही प्रकारे ठार करणे योग्य होणार नाही. जर दूत म्हणून आलेल्या या वानराचा वध केला गेला तर ज्यांचा वध करण्याचे तू योजतो आहेस त्या श्रीरामांना सर्व वार्ता कोण बरे निवेदन करेल. म्हणून या वानरासाठी वधासारखीच अन्य कोणती तरी शिक्षा देण्याचा विचार तू करावास. त्या शिक्षेची खूण घेऊनच हा वानर येथून परत जाऊ दे, म्हणजे त्यास दंडित झालेले पाहून सुग्रीवासह राम येथे त्वरित येतील. मग त्यांचे बरोबर तुला युद्धही करता येईल. सर्ग 4 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.